नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय पुरीची परफेक्ट रेसिपी. पुऱ्या कशा बनवायच्या, प्रत्येक पुरी ही टम फुगलेली, अजिबात तेलकट होणार नाही आणि पुरीचं पीठ मळत असताना काही खास टिप्स. पुरी कशी लाटावी, पुरी कशी तळावी, पुऱ्या तयार केल्यानंतर त्या कशा ठेवाव्यात जेणेकरून त्या असंच टम फुगलेल्या स्थितीमध्ये राहतील. तर पुरी थंड झाल्यानंतर पण अजिबात तेलकट होणार नाही. तर ही जी रेसिपी आहे अगदी परफेक्ट आहे. ज्यांना पुऱ्या जमत नाहीत, ज्यांच्या कुणाच्या पुऱ्या अगदी पातळ किंवा कडक होतात किंवा तेलकट होतात, त्यांनी तर हा व्हिडिओ आवर्जून नक्की पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अगदी व्यवस्थित मी टिप्स सांगितलेले आहेत. सगळ्यात अगोदर पुरीचं पीठ मळून घ्या. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. कुठल्याही गव्हाचं पीठ वापरलं तरी प्रत्येक पुरी टम फुगणारच आहे, जर तुम्ही या पद्धतीने रेसिपी फॉलो केली तर. पाव वाटी बारीक रवा, जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून वापरा. त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. याचबरोबर चवीनुसार लागेल तसं मीठ, साधारणतः 1 छोटा चमचाभर आपण मीठ वापरलेलं आहे. आता मिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर पुऱ्या या वातड होतात, त्यामुळं मीठ थोडंसं बेतानच वापरा. त्यानंतर व्यवस्थित पिठाला तेल चुरून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल, किंवा छान पिठाला चोळून घेता येईल. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरा. जर तुम्ही एकत्र पाणी टाकलात तर पीठ सैलसर मळलं जाईल आणि मग पुऱ्या या जास्त तेलकट होतील. त्यामुळं पुरीचं पीठ मळल्यानंतर पण त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही. केवळ 10 मिनिटं लगेच तुम्ही त्यानंतर पुऱ्या तयार करा. बरेच जण पीठ मळतात आणि त्यानंतर बाकीची कामं करून पुरी तळायला घेतात. त्यामुळं होतं काय, पुरी जास्त तेल पिते आणि पुऱ्या या थंड झाल्या की अगदी तेलकट तयार होतात. त्यामुळं नेहमी पुरीचं पीठ मळल्यानंतर 10 मिनिटाच्या आत लगेच त्यापासून पुऱ्या तयार कराव्यात. आता पीठ हे छान घट्टसर मळून घ्यायचं. पोळीसारखं, चपातीसारखं सैलसर पीठ मळता कामा नये. घट्टसर पिठाचा गोळा तयार करून एक 10 मिनिटं तो तसाच ठेवा. म्हणजे छान यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं आणि पीठही छान मुरलं जातं. आता अशा प्रकारे 10 मिनिटानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, तेल लावल्यानंतर पुरी तेलकट होणार नाही का? तर अजिबात होणार नाही. आता याचं कारण ही पुढं सांगते. अशा प्रकारे पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आणि तेल लावून घ्या. कारण आता या पुऱ्या लाटत असताना आपण कोरडं पीठ वापरणार नाही. बरेच जण कोरडं पीठ वापरतात. त्यामुळं होतं काय, की ज्यावेळेस तुम्ही पुरी तळायला घेता तर त्या तेलामध्ये ते कोरडं पीठ करपलं जातं. तुमचं तेलही खराब होतं आणि प्रत्येक पुरीचा कलर अगदी लालसर येतो. म्हणजे ती तळो न तळो त्याच्या अगोदर पीठ वरचं करपलं जातं आणि मग अशा वेळी आपण पुऱ्या लाल होत आहेत म्हणून त्या अर्धवट तळतो, त्या कच्च्या राहतात आणि खूप जास्त तेलकट तयार होतात. आता खूप सिंपल पद्धत आहे. पुरीच्या पिठाला थोडंसं किंवा गोळ्याला तेल लावल्यामुळं पुरी लाटत असताना आपल्याला कोरडं पीठ लागत नाही. अगदी सहज लाटलं जातं. पुऱ्या या मध्यम आकाराच्या असाव्यात. जर जास्त पातळ लाटली तर त्या कडक होतील, अगदी पापडासारख्या. जर जाड लाटल्या तर त्या जास्त तेल पितील. अगदी खूप जाडसर पुडी असेल तरी सुद्धा ती व्यवस्थित फुगली जात नाही. त्यामुळं मध्यम आकाराची पुरी लाटून घ्या. हवं तर तुमच्याकडे पुरी प्रेसर असेल किंवा जे मॅन्युअली पुरी मेकर येतं त्यामध्ये ही पुऱ्या तुम्ही करू शकता. आणि मग ती पुरी तळून घ्यायची. तळत असताना तेल छान कडकडीत गरम करा. त्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवा. अगदी मंद आचेवर जर पुऱ्या तळल्या तर त्या कडक होतात. अशा प्रकारे पुरी तळून घ्या. तळत असताना त्यावर झाऱ्याने तेल सोडा, म्हणजे पुरी छान टम फुगते. तुम्ही पाहू शकता, अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत, पण या जर फॉलो केल्या तर तुम्ही परफेक्ट पुरी बनवायला शिकाल. तर अशा प्रकारे एका साईडनी पुरी तळली गेली की मग दुसऱ्या साईडनी तळायची. आता यापेक्षा जर तुम्हाला गडद रंग आवडत नसेल तर तुम्ही यापेक्षा लवकर पुरी थोडीशी पलटू शकता. पण या रंगाची पुरीसुद्धा दिसायला अगदी सुरेख दिसते आणि खाण्यासही जास्त टेस्टी लागते. तर अशाच पुऱ्या तुम्ही टिश्यू पेपरवर चाळणीमध्ये काढून ठेवा. म्हणजे त्या थंड झाल्या तरीही त्या चपट्या होणार नाहीत. आता तुम्ही ताटामध्ये अगदी थंड झाल्यानंतर सुद्धा सर्व करू शकता. मी नाश्त्यासाठी हा बेत केला होता. अगदीच बटाट्याची भाजी आणि श्रीखंड पुरी. तर असा हा बेत, जर तुम्हाला या दोन्हीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. आता तुम्हीही या छोट्या छोट्या टिप्स वापरून पुरी बनवून पहा. पुरी खूप छान अशी टम फुगलेली राहील. पुरी अगदी आतमध्ये सॉफ्ट आहे, वरून थोडीशी क्रिस्पी आहे, बिलकुल तेलकट नाही. नक्की ट्राय करा. अजून कुठले डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा.
तुम्हाला जर आपल्या रेसिपी आवडत असतील जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.